मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल आता हे मंदिर दाखवून काय आहे बुवा नेमकं, तुम्हाला कळत नसेल तर सविस्तर सांगतो मित्रांनो. आज आपले इथे छावा चित्रपटाचं प्रदर्शन. तर मित्रांनो, आपले मंडपवाले महेश भाऊ आले होते स्टेज घेऊन LED वॉल फिट करण्यासाठी. त्याचबरोबर अभिषेक ठोकळ कारेगावचे ते LED वॉल घेऊन आले होते. मग काय सर्वांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती आणि झटपट काम उरकून साऊंड सिस्टीम आणि LED वॉल लावायचं काम चालू होतं मित्रांनो. मग त्यांनी आपलं काम आटोपलं आणि आता वेळ होती ती फक्त सर्वांना एकदा ट्रायल दाखवायची, कारण पिक्चर हा 8 वाजताच सादर होणार होता. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी आपला मित्र अशोक गायकवाड आणि तोपर्यंत आपले चेअरमन छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन आले होते. मग इकडे तोपर्यंत LED वॉलवाल्यांनी आपलं LED वॉल चालू केला होता आणि ट्रायल सुरू झाली. तुम्ही बघू शकता अतिशय HD आणि सुंदर असं चित्र या LED वॉलवर दिसत होतं. आणि मग काय मित्रांनो, लगेच पुढील कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. पण कार्यक्रमाची सुरुवात ही शिवाजी महाराजांच्या आरतीने होणार होती. त्याच्यामुळं मग काय सर्व तयारी झाली आणि कार्यक्रमाच्या आयोजक यांनी आरतीचा मान स्वीकारला आणि आरतीला सुरुवात झाली. आणि मग काय मित्रांनो, बघता आरती संपन्न झाली आणि मग लगेच आपलं पुढचं चित्रपट प्रदर्शन सुरू झालं. आणि अतिशय सुंदर असा चित्रपट मित्रांनो, डोळ्याला पाणी आणणारा हा चित्रपट. अतिशय मनसोक्त गावकऱ्यांनी त्याचा आनंद घेतला आणि जी घटना आपल्याला माहीत होती ती समोर दिसल्यानंतर तिच्यातलं काय प्रत्यक्ष रूप ते पाहायला मिळालं. आणि मग मोडेल पण वाकणार नाही या म्हणीप्रमाणे महाराजांनी प्राणाच्या शेवटपर्यंत लढा दिला, पण ते मुघलांसमोर झुकले नाही. आणि मित्रांनो, महाराजांचा घात करणारेही महाराजांचे जवळचेच होते, हे यातून शिकायला मिळालं. मित्रांनो, तुम्ही जर छावा चित्रपट बघितला नसेल एक वेळ अवश्य बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, जय शिवराय.